दरम्यान शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। आज अधिवेशनात धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचं भाषण होणार आहे। काल काही तासांसाठी भुजबळांनी हजेरी लावली होती आणि आजच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत असं कळत आहे आणि आज अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भाषणं होणार आहेत। सुनील दबंगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सुनील, काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, ज्या पद्धतीनं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे आहे ते 2 दिवसीय जे नवसंकल्प शिबिर जे आहे ते शिर्डीत होत आहे। शिर्डीतील हॉटेल पुष्पक या ठिकाणी हे शिबिर पार पडतंय। साधारण 600 पदाधिकारी जे आहेत पक्षाचे ते राज्यभरातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काल हा पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे। काल जर बघितलं तर अजित पवारांनी शिर्डीच्या साहेबांचं दर्शन घेत या अधिवेशनाची या ठिकाणी सुरुवात केली होती। त्यानंतर प्रफुल्ल पटेल असेल, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, असे सर्व जे दिग्गज नेते आहेत त्यांनी या ठिकाणी हजेरी लावली। आज जर बघितलं तर आज दुसरा दिवस आहे। आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस हा असणार आहे, कारण की आज या नवसंकल्प शिबिर जे आहे यासाठी धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार आहे। त्यामुळे या दुसऱ्या दिवसाकडे विशेष लक्ष लागलेलं आहे। आज धनंजय मुंडे जे आहे ते शिर्डीला साहेबांचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी येणार आहे। दुसऱ्या दिवसाचं जर म्हटलं तर साधारण 10:30 वाजता या दुसऱ्या दिवसाची सुरुवात होणार आहे। या ठिकाणी जर आज प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, सुनील तटकरे हे प्रथम या ठिकाणी भाषण करणार आहेत। त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांचं भाषण होईल आणि त्यानंतर दुपारच्या सत्रानंतर समारोपाचं जे भाषण आहे ते अजित पवार हे करणार आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष असल्यानंतर ते या ठिकाणी काय बोलतात, काय भूमिका मांडतात हे देखील महत्त्वाचं होणार आहे। काल जे हॉटेल साई संगम या ठिकाणी जे शेकडो कार्यकर्त्यांचा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला त्यावेळेस अजित पवार यांनी हे सूचक संकेत दिला होता की उद्या आपली ते प्रमुख भूमिका मांडणार आहेत। येणाऱ्या पालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषद निवडणुका असतील, महानगरपालिका निवडणुका असतील, या निवडणुकीमध्ये पक्षाची काय वाटचाल असणार आहे, पक्षाची काय भूमिका असणार आहे, ध्येय धोरणं काय आहे राहणार आहेत याची स्पष्टता जी आहे ती आज अजित पवार आपल्या भाषणातून करताना दिसून येणार आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला त्या ठिकाणी त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं की आपल्याला कार्यकर्ते आग्रह करताना आपण कार्यकर्त्यांच्या घरी जातो, मात्र कार्यकर्त्यांची तितकीच जबाबदारी वाढते की आपण आपल्या पुढच्या काळामध्ये त्यांचं महत्त्व वाढतं कार्यकर्त्यांचं आपण घरी गेल्यामुळं, तेव्हा त्यांनी सुद्धा इथून पुढच्या कार्यकाळामध्ये व्यवस्थित राहावं। म्हणजे हे सूचक जे विधान आहे ते बीडच्या प्रकरणाला धरून तर नाही ना, असं देखील याकडे बघितलं जातंय। आज दुसऱ्या दिवशी साधारण मोठ्या प्रमाणात पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होण्यास सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच पदाधिकारी जे अधिवेशन स्थळावर येत आहेत आणि आजच्या दिवसाला कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून, पदाधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येणाऱ्या आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर महत्त्वाचं मानलं जातंय आणि यातूनच अजित पवार जे आहेत ती महत्त्वाची सूत्रे, महत्त्वाचा पुढची वाटचाल ही या ठिकाणी मांडणार आहे। सौरभ, निश्चितच सुनील, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।